जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदूया श्रीचरण, श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आत्माराम भाग 11 समास 3 माया निरूपण. मागच्या प्रवचनात आपण 5 ते 10 ओव्यांचा विचार करताना पाहिले की श्रीगुरु शिष्याला अत्यंत मनापासून श्रवण कर सांगतात. श्रवण करताना मन जर भरकटले तर तुझ्या मनात म्हणजे परमार्थाविषयी ज्या काही शंका आहे, संशय आहे, ते जसेच्या तसे राहतील व मग आत्म्याविषयी तुझ्या मनात गोंधळ निर्माण होईल. मग ब्रह्मस्वरूपाविषयी निश्चय होणार नाही. असा बुद्धीचा गोंधळ निर्माण झाला की योग्य काय अयोग्य काय या संभ्रमात जीव अडकतो. म्हणून तू मनापासून श्रवण कर. त्यानंतर लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर त्याचे सोने होते, परंतु त्यासाठी आधी लोखंडावरील गंज काढून त्याला शुद्ध व्हावे लागते. त्याप्रमाणे मूळ आत्मस्वरूपावर चारी देह याचा अध्यास झाल्याने आत्मस्वरूपावर जणू गंज चढला. हा अज्ञानाचा गंज नाहीसा करण्यासाठी श्रीगुरूंनी सांगितलेली साधना करून अज्ञान दूर केले असता पुन्हा तुझे मूळचे जे स्वरूप आहे ते तुला प्राप्त होईल. त्यासाठी नाशिवंत असणाऱ्या गोष्टींचा तू त्याग कर. शरीर, मन आणि हे जग हे सर्व नाशिवंत आहे आणि जे नाशिवंत असते ते माईक असते. तेव्हा अशा माईकाच्या नादाला लागणे तू सोडून दे. मग माईक गोष्टी कोणत्या व त्याचा विस्तार कसा झाला हे तर माहिती हवी ना. मग त्यासाठी आता श्रीगुरु शिष्याला मायेचा विस्तार सांगणार आहेत. 11वी ओवी. श्रीराम समर्थ श्रीराम. अहम ऐसे जे स्फुरण, तेची मायेचे लक्षण. तये मायेपासून त्रिगुण, गुणापासून भूते श्रीराम. इथं पहिला शब्द अहम आला आहे या ओवीमध्ये. अहम म्हणजे अहंकार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ती वस्तू गामी श्रीराम. की सर्वांच्या हृदयदेशी सर्वांच्या अंतःकरणामध्ये अहम अहम असं स्फुरण आहे. त्यातलं एक जे स्फुरण आहे ते अंतःकरणाचा घटक आहे. अंतःकरण म्हटलं की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आलं. हे अंतःकरण ज्याच्या सत्तेवर काम करते तो जो आत्मरूप अहम आहे तो खरा अहम आहे. त्या आत्मरूप अहमचा शोध घेण्यासाठी श्रीगुरु तत्वमसी सारखं महावाक्य
व सोहम सारखी साधना सांगतात. त्या साधनाने खऱ्या आत्मरूप अहमचा शोध लागतो. आत्मरूप अहम म्हणजे तो अधिष्ठान आत्मा जो आहे तोच मी आहे. हा दुसरा नुसता वरवर नाचणारा जो आहे तो मी नाही. मग नाचणारा जो अहम आहे तो तोतय आहे. तोच सगळ्यांना अडकवतो. तर खरा जो सत्य अहम आत्मरूप अहम जो आहे तो अजिबात नाचवत नाही. तो काहीही करीत नाही. तो निष्क्रिय आहे. म्हणून आम्हाला नाचणाऱ्या अहमपासून बाजूला व्हायचे आणि खऱ्या सत्य अहमशी एकरूप व्हायचं हीच खरी साधना होय. हा जो खोटा नाचणारा अहम आहे, अहम म्हणजे अहंकार, तर हा अहंकार कधी देहसापेक्ष असतो, तर कधी बुद्धिसापेक्ष असतो, तर कधी परिस्थिती सापेक्ष असतो. ही अहंकाराची वर्गवारी आहे. देहसापेक्ष म्हणजे मी उंच आहे, मी बुटका आहे, मी काळा आहे, मी गोरी आहे. तर बुद्धिसापेक्ष अहंकार म्हणजे मी बुद्धिमान आहे, मी यशस्वी आहे. तर मी श्रीमंत किंवा मी गरीब हा परिस्थिती सापेक्ष अहंकार आहे. खरंच या अहंकाराची गरज आहे का हो? साधा आपण व्यवहारातला विचार केला तर मी गोरी, मग मी गोरी आहे याची अहंकार बाळगला काय आणि न बाळगला काय? तो गोरेपणा कुठे निघून जाणार आहे का? मी गोरा आहे असं म्हटलं आणि त्या अहंकारात राहिलो तरी गोरेपण तसाच राहणार आहे. आणि तसं न बोलताही आपण वागलो तरी तो गोरा रंग तसाच राहणार आहे. तसंच मी श्रीमंत आहे, तर मग श्रीमंतीची जाणीव असली तरी श्रीमंती तीच आहे व जाणीव नसली तरी श्रीमंती तीच आहे. त्यात काहीच फरक पडत नाही. मग मी श्रीमंत आहे हा अहंकार जर नसेल तर आपल्या अकाउंटमधले पैसे काही कमी होतात का? आणि मी श्रीमंत आहे जाणीव नसेल तर त्यात काही भर पडते का? काहीच फरक पडत नाही. जशी परिस्थिती आहे तशीच ती राहणार आहे. मग या अहंकाराने काय होते तर नको त्या ठिकाणी तादात्म्य निर्माण होते. आणि जिथं तादात्म्य पाहिजे त्या आत्म्याच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी मात्र ते तादात्म्य राहत नाही. कारण अहंकारामुळे ते आपल्याला साधता येत नाही. म्हणून हा अहंकार सोडल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही. हा अहंकार सोडला तर काहीच नुकसान होत नाही हे एकदा साधकाच्या लक्षात आले तर हळूहळू अहंकार सोडायला सुरुवात होते. आणि एकदा अहंकार सोडायला सुरुवात झाली की खोटा जो अहम आहे म्हणजे नाचवणारा जो अहम आहे तो निघून जातो आणि त्याचे अधिष्ठान असलेला खरा जो अहम आहे तो स्फुरायला लागतो. मग खऱ्या अहमचे भान व्हायला लागते. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी अहमचे जे स्फुरण झाले तेच मूळ मायेचे लक्षण आहे. म्हणूनच समर्थांनी या ओवीत म्हटलं सुरुवातीच्या चरणात की अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण, तये मायेपासून त्रिगुण गुणापासून भूते श्रीराम. की मुळात एकमेव अद्वितीय असणारे अविकारी अखंड सदा सर्व काळ असणाऱ्या ब्रह्माला मीचे स्फुरण झाले आणि ती जाणीव म्हणजेच मूळ माया होय. ही अध्यारोपाची भाषा आहे. कारण वास्तविक शुद्ध वेदांत मतात असे सांगितले आहे की अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, असा सिद्धांत आजादवादाने मांडला आहे. पण मायेने निर्माण केलेल्या या दृश्य जगताचा प्रत्यक्ष अनुभव आम्हा सगळ्यांना डोळ्यांनी येतो. त्यामुळे हे जग झालेच नाही असे सांगितले तर कोट्यावधी साधकांच्या पचनी ते लवकर पडणार नाही. म्हणून हे दृश्य जग तुम्हाला खरे वाटते आहे ना, मग हे खरे आहे असे तात्पुरते मानून त्याचे म्हणजे जगताचे स्पष्टीकरण दिले जाते. जे नाही ते आहे असे गृहीत धरणे याला अध्यारोप म्हणतात. तर ते आहे हे सांगणे याला अपवाद म्हणतात. म्हणून साधकाने
आधी आहे म्हणजे हे जग आहे हे साधकाला सांगून हळूहळू ते नाही हे पटवून द्यावे लागते. त्यासाठी येथेही समर्थांनी सृष्टी निर्मितीचा क्रम सांगत आहेत. सर्वप्रथम जे स्फुरण झाले ती मूळ माया आणि या मूळ मायेपासून त्रिगुण आणि त्रिगुणांपासून पंचमहाभूते निर्माण झाली आहेत. म्हणजे आधी मूळ माया, मग गुणमाया, मग जडमाया हा सृष्टीचा क्रमविकास शास्त्राने सांगितला आहे. म्हणजे थोडक्यात जग कसं निर्माण झालं तर पहिले मूळ माया नावाचं तत्व निर्माण झालं. त्यामध्ये जे गुण असतात ते सुरुवातीला साम्य अवस्थेत असतात तेव्हा ते सुप्त आणि शांत असतात. मग तिथून साम्य अवस्थेतून त्या गुणांचा जेव्हा क्षोभ होतो तेव्हा त्याला गुणक्षोभिणी अवस्था म्हणतात. आणि या गुणक्षोभिणी अवस्थेतून गुण निर्माण झाले व त्या गुणांपासून सगळी जड चेतनात्मक सृष्टी निर्माण झाली. तर हे त्रिगुण म्हणजे सत्व रज तम हे 3 गुण होत आणि या 3 गुणांपासून संपूर्ण जड चेतनात्मक सृष्टी निर्माण झाली. सृष्टी निर्मितीचा क्रम तर आता आपल्याला माहिती झाला आहे. मग मला ही सगळी माहिती मिळवायची आहे ती कशासाठी मिळवायची आहे हो? त्याचा मला उपयोग करून घ्यायचा आहे. तो कशासाठी करायचा आहे उपयोग? हे समर्थ आपल्याला आता सांगणार आहेत. म्हणजे इकडे जर आपण हा सृष्टी निर्मितीचा क्रम नुसता समजून घेतला, पाठांतर केलं तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? मुळीच होणार नाही. मग हे त्रिगुण म्हणजे काय? या त्रिगुणांचा आपल्या जीवावर काय परिणाम होतो आणि त्यामुळे मनुष्य स्वभाव कसा घडतो हे सगळं माहिती झाल्याशिवाय त्या त्रिगुणांचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे व्यवहारात हे काहीच लक्षात येणार नाही. म्हणून या गोष्टींकडे जर साधकाचे लक्ष नसेल तर परमार्थात प्रगती होणार नाही. म्हणून नुसता क्रम पाठ असून काहीच उपयोग नाही. ज्याच्यासाठी हे तत्वज्ञान सांगितले आहे त्या तत्वज्ञानाचा मी जर साधक या नात्याने बोध नाही करून घेतला तर मग ही माहिती मिळून सुद्धा मला त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून साधकाच्या दृष्टीने आपण थोडासा विचार करूया. समर्थांनी या ओवीच्या 2ऱ्या चरणात म्हटले आहे, तये मायेपासून त्रिगुण गुणापासून भूते. तर त्रिगुण म्हटलं तर सत्व रज तम हे 3 व पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश यांना अष्टधा प्रकृती म्हणतात. आपल्या प्रत्येकाचं शरीर हे अष्टधा प्रकृतीचं आहे. आपण स्वतः व माझ्या संबंधित जे जे लोक आहेत ज्यांच्याशी माझा संबंध येतो तो प्रत्येक माणूस त्रिगुणात्मक आहे. हे कशासाठी समजून घ्यायचे? साधक नात्याने मला त्याचा काय उपयोग आहे? या समजून घेण्याचा एकच उपयोग आहे की प्रत्येक माणूस त्याच्या त्या गुणांच्या अंमलाखाली राहत असतो. अंमल हा शब्द आपल्या चांगल्या परिचयाचा आहे. कारण अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचं कसं नुकसान होते हे आपण टीव्हीवर बऱ्याच वेळा बघतो. मग अंमली पदार्थ सेवन करणारे जसे त्या पदार्थाच्या प्रभावाखाली असतात तशीच त्रिगुण जे आहेत त्या त्रिगुणांच्या अंमलाखाली मनुष्य असतो. समजा एखादा लोभी माणूस आहे. लोभ हा रजोगुण आहे आणि त्या रजोगुणाच्या अंमलाखाली हा लोभी माणूस सतत वावरत असतो. त्यामुळे काम, क्रोध, लोभ हे विकार त्याच्या ठिकाणी असतात. मग समोरचा माणूस लोभी आहे म्हणजे तो मला फसवू शकतो. मग हे लक्षात आले तर तो लोभी का आहे तर तो रजोगुणी आहे हे आपल्या पटकन लक्षात यायला पाहिजे. कारण सध्या रजोगुणाच्या अंमलाखाली तो वावरत असल्यामुळे तो मला फसवण्याचा प्रयत्न करणार आहे हे आपल्या लक्षात येईल. गुणांच्या अंमलाखाली असणारी व्यक्ती मग अशीच वागणार आहे. कारण लोभी माणसे दुसऱ्याची फसवणूक करतात, दुसऱ्यांना लुबाडतात,
ही त्यांची कृती तशीच असणार आहे आणि ते तसेच करणार आहेत, कारण मुळात त्यांच्यामध्ये जो रजोगुण आहे तो वर येतो. मग आपल्या मनात हा माणूस असा कसा हा प्रश्न येतो. मग गुणांच्या अंमलाखाली असल्यावर तो असाच वागणार, कारण गीता सांगते की तो त्या गुणांच्या अंमलाखाली आहे. त्यामुळे गुणांच्या प्रभावामुळे तो तसा वागतो, त्याला तसं वागणं भाग पडतं. असं माझ्या सगळेच जण त्यांच्या त्यांच्या गुणांच्या अंमलाखाली राहत असतात. माझ्या शब्द फार महत्त्वाचा आहे. हे जर लक्षात आले नाही तर सगळा गडबड होऊन जाईल. कारण मी सुद्धा त्रिगुणात्मक आहे हा अभ्यास करत असताना माझ्या सुद्धा लक्षात असावयास हवे. समजा एखादा दारू पिणारा माणूस आहे. तो आपल्याला काहीतरी वाकडं तिकडं बोलतो. त्याचे बोलणे आपण कधी मनावर घेतो का हो? मुळीच घेत नाही. मनातल्या मनात हसून सोडून देतो. त्याचं काय बोलणं, तो दारुडा आहे, त्याचं काय बोलणं मनावर घ्यायचं असं आपण म्हणतो आणि हसून सोडून देतो. कारण तो मदिरेच्या अंमलाखाली आहे म्हणून सोडून द्यायचे. मात्र त्याच्या लोभाला बळी पडायचं नाही. हे व्यावहारिक सत्तेतील काम आहे. त्याच्या लोभाला बळी न पडता, फसवलं न जाता, त्याच्या फसवणुकीच्या क्रियेकडे, व्यसनाकडे मनातल्या मनात हसून सोडून द्यायचे. असे सोडून दिले तर तो मला त्याच्यासारखे करू पाहत होता. तो मला काय समजला? मला फसवण्याचा प्रयत्न करत होता. पण मी काय फसली जाणार आहे का? असे जे हे सगळं पुढचं लचांड आहे ना, ते सगळं सुटतं व त्यामुळे क्षुब्ध होणारं चित्त शांत होतं आणि चित्त शांत झालं तर मग ते साधना करू शकतं, नाम घेऊ शकते, आत्मानात्म विचार करू शकते. म्हणून हे जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा उपयोग मन क्षुब्ध न होण्यासाठी कसा करता येईल हे ज्याला कळलं त्याला त्याचा वापर करता येतो. मग नुसते खूप पाठांतर असले, खूप लेख लिहिले, प्रवचनं केली, अनेक अनेक आध्यात्मिक ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा दिल्या तर यांनी काही मिळणार आहे का हो? मग असं मनात येईल की मग परीक्षेने काही मिळणारच नाही आहे तर मग परीक्षा देऊच नये काय? परीक्षा देणे आवश्यक आहे, अभ्यास करणे आवश्यक आहे, लेख लिहिणे, प्रवचन करणे, सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. पण ही सगळी मुक्त होण्याची साधनं नाहीत हे मात्र आपण लक्षात ठेवावे. हे सहकार्य करणारे आपल्याला मुक्त होण्यासाठी, त्यांनी आपले विचार स्पष्ट होणार आहेत हे मात्र आपण लक्षात घ्यावयास हवे. स्वतःच्या साधनेसाठी हे तत्वज्ञान आपण कसे वापरावे हे लक्षात घेऊन त्याचा उपयोग केला तर मुक्त होण्याची काही शक्यता आहे. आणखी एक विचार आहे त्रिगुणांच्या बाबतीत. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांची अतिशय सुंदर ओवी आहे की देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेची कर्म उमजे जाण, इंद्रिये गुणाधीन तदनुसार जाण वर्तते. की जो गुण त्या शरीरामध्ये असतो, ज्या पिंडामध्ये तो असतो, ते पिंड, ते शरीर अत्यंत बलवान असते. त्यानुसार ते शरीर तसं कर्म करते. त्यांची इंद्रिये त्याच्या गुणांच्या अधीन असतात आणि त्या गुणांच्या अंमलाखाली असतात. गुणांप्रमाणे इंद्रिये जसे गुण असतील त्याप्रमाणे ते वागतात. आपला विचार चालला आहे की मायेपासून त्रिगुणाची निर्मिती आहे, नाहीतर मूळ विषयच विसरून जायचं. म्हणून मध्येच आठवण करून दिली की मायेपासून जेव्हा त्रिगुणाची निर्मिती आहे तर हे त्रिगुण अटळ आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ते असणारच आहे याचे सदोदित भान असावयास हवे. त्यामुळे प्रत्येक माणूस या त्रिगुणापैकी कुठल्या न कुठल्या गुणाच्या अंमलाखाली असणारच आहे. सत्व, रज, तम या 3 गुणांपैकी एकच गुण कुठला तरी वर असतो आणि बाकीचे 2 खाली असतात. त्यामुळे एखादा तमोगुणी माणूस असेल तर तो कायमचा तमोगुणी नसतो. कधीतरी त्याचा सत्वगुणही वर असू शकतो. म्हणजे एखादा तमोगुणी म्हणजे तो अगदी क्रोधिष्ठ असतो, सतत तो चिडचिड करणारा असतो. परंतु असा चिडचिड करणाऱ्या माणसाचा सुद्धा
कधीतरी सत्वगुण वर येऊन तो शांतही असू शकतो. म्हणजेच हे गुण काय आहे, हे सतत सारखे बदलत असतात, ते कधीच एकसारखे नसतात. परंतु मनुष्याला क्रियमान स्वातंत्र्य आहे. त्या क्रियमान स्वातंत्र्याचा एक भाग म्हणून एखाद्या गुणाला वर ठेवण्याचं स्वातंत्र्य जीवाला आहे आणि नको असलेल्या गुणाला खाली ठेवण्याचेही स्वातंत्र्य आहे. पण गुण गुणांचं काम करणारच आहेत. पण मला जर परमार्थात प्रगती करावयाची असेल तर माझा सत्वगुण नेहमी वर ठेवला पाहिजे मी, आणि रज आणि तम खाली ठेवले पाहिजे. इथे एक मात्र लक्षात ठेवायचे की यातील एकही गुण कधीही नष्ट होत नाही, कारण तिन्ही गुण हे ईश्वराने देऊन पाठवले आहे. त्यामुळे 3 गुण हे अटळ आहेत, त्यात हस्तक्षेप करता येत नाही. पण आपल्याला परमार्थात जो अनुकूल आहे असा सत्वगुण जो आहे तो वर ठेवण्याचा प्रयत्न करता येतो, आणि तो वर ठेवता ठेवता एक दिवशी या सत्वगुणाचा सुद्धा त्याग करता येतो. कारण सत्वगुण सुद्धा अहंकार निर्माण करणारा आहे. मी उदार आहे, मी नीतिमान आहे, मी प्रवचनकार आहे, मी न्यायी, मी धार्मिक, मी सद्गुणी आहे, अशा सद्गुणांचा सुद्धा माणसाला अहंकार होतो. मग इतक्या मी मध्ये आपण अडकतो. त्यावेळी मी ब्रह्म आहे या अभ्यासाला वेळच मिळत नाही. उदार असणं, नीतिमान असणं, न्यायी, धार्मिक, सद्गुणी असणं अतिशय चांगलं आहे. असं चांगलं असणं आवश्यक पण आहे. पण तसा मी आहे असं जेव्हा आपण धरून बसतो आणि लोकही तुम्ही किती उदार आहात, किती नीतिमान आहात अशी स्तुती करायला लागतात, तेव्हा ते ऐकायला आपल्याला छान वाटते. असं ज्याला छान वाटतं त्याचं मग सगळं बिघडून जातं. सगळं चांगलं आवश्यक आहे, पण मी ब्रह्म आहे हा विचार जर टिकायचा असेल तर मी असा, मी तसा हा मीपणा हळूहळू टाकायला शिकायला हवे. शेवटी मी ब्रह्म आहे हे सुद्धा चालत नाही. असं वाटणं हाही अहंकारच आहे, कारण असं वाटणं म्हणजे तेथेही वृत्तीज्ञान आहेच. कारण मी ब्रह्म आहे हे पण साधनच आहे. मी ब्रह्म आहे हे वृत्तीज्ञानही जेव्हा शिल्लक राहत नाही तेव्हा जी अवस्था असते त्या अवस्थेला सहज अवस्था म्हणतात. आणि या सहज अवस्थेमध्ये जो अनुभव येतो तेव्हा मी ब्रह्म आहे हा विचार सुद्धा डोक्यातून निघून जातो. अशी सहज अवस्था प्राप्त झाली की तो जिंकला. अशी सहज अवस्था प्राप्त व्हावी हीच तर तुमची माझी धडपड आहे ना. त्यासाठी समर्थ आपल्याला आत्माराम सांगत आहे. म्हणून एवढा सगळा विचार करण्याचं कारण एकच आहे की आपण सगळे या जगतात राहतो आणि हे जग माईक आहे. मग हे जग माईक आहे म्हणजे हा सगळा मायेचा विस्तार आहे. त्या मायेचा त्याग करायला समर्थांनी पहिल्याच समासात आपल्याला सांगितले होते. मग त्या मायेची निर्मिती कशी झाली हे आधी समजून घ्यायचे. ते घेत घेत पुढे गेले की माया कशी मिथ्या आहे हे लक्षात येते. म्हणूनच समर्थांनी मायेचा विस्तार सांगायला आपल्याला सुरुवात केली आहे की या मूळ मायेपासून पुढे त्रिगुणात्मक गुणमाया आणि त्यानंतर पंचमहाभूतांची निर्मिती झाली आहे. म्हणून 12व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, पृथ्वी आप तेज वायो आकाश सृष्टी रचली सावकाश येथे दृश्य आणि अदृश्य सकळ माया श्रीराम. की ही जे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे पंचमहाभूते आहे, या पंचमहाभूतांच्या साह्याने सर्व सृष्टीची उभारणी झाली. या सृष्टीतील दृश्य आणि अदृश्य हे सर्व त्या मायेतच येते. दृश्य म्हणजे आपल्याला डोळ्यांनी जे दिसते त्याला आपण दृश्य म्हणतो, तर अदृश्य म्हणजे डोळ्यांना दिसत नाही ते. मग जे इंद्रियांना कळते व जे इंद्रियांना कळत नाही ते सर्व माईक आहे हे पक्के लक्षात घ्यायचे. पंचमहाभूतांपैकी
आकाश हे तत्व इंद्रियांना कळत नाही, कारण ते अरूप आहे आणि जे अरूप आहे ते इंद्रियांना कळत नाही. पण शास्त्र सांगते की आकाश हे एक तत्व आहे, म्हणून ते आपल्याला मानावे लागते. पंचमहाभूतांपैकी आकाश तत्व अदृश्य आहे आणि अदृश्य असलं तरी ते माईक आहे. वायूसारखं जे तत्व आहे ते अस्पष्ट तत्व आहे, तर पृथ्वी, आग, तेज यासारखी तत्वे ही स्पष्ट आहेत, पण ती पण सगळी माईक आहेत. एकूण काय, तर 5 महाभूतांपैकी जे जे काही आहे ते सर्व माईक आहे आणि जे जे त्रिगुणात्मक आहे तेही माईक आहे. म्हणजे समर्थ आपल्याला सांगतात आहे की जे त्रिगुण आहे आणि जे पंचमहाभूते आहेत हा सगळा या मायेचा भाग आहे. एक माया दो ठाई वाटली, प्रकृती आणि पुरुष झाली. जैसी दो दिसांची बोली, एकची परवा श्रीराम. की आता आपण पाहिले की त्रिगुण आणि पंचमहाभूते हा सुद्धा सगळा मायेचा विस्तार आहे. मग मुळात माया एकच आहे, पण ती 2 ठिकाणी विभागून प्रकृती आणि पुरुष झाली. की ज्याप्रमाणे व्यवहारात आपण परवा तू माझ्याकडे ये असं कोणाला म्हणतो, तेव्हा परवा या शब्दात 2 दिवस अंतर्भूत असतात. म्हणजे एकाच शब्दामध्ये काल म्हणजे पूर्वीचा दिवस किंवा उद्या म्हणजे नंतरचा दिवस असे 2 दिवस अंतर्भूत असतात. तसेच मायेमध्ये प्रकृती आणि पुरुष दोन्हीही एकवटलेले आहेत. आपल्याला या जगतामध्ये सगळीकडे जड आणि चेतन असा भेद दिसतो. यात जी प्रकृती आहे ती अचेतन म्हणजे जड आहे, तर पुरुष म्हणजे चेतन आहे असा त्यात फरक आहे. या प्रकृती व पुरुषामध्येही माया आहेच. आत्मा जो आहे, ब्रह्म जे आहे तेच अचेतन व चेतनात समत्वाने व्यापून आहे. मग चेतन आणि अचेतन म्हणजे काय हो? तर जे स्वतःलाही जाणते व दुसऱ्यालाही जाणते त्याला चेतन म्हणतात, आणि जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही ते अचेतन आहे. मग साधक या नात्याने चेतन अचेतनाची वाटणी लक्षात घ्यावयाच हवी. मग ती कशी लक्षात घ्यायची? उदाहरणार्थ, मी चेतन आहे हे मला कळतं. माझ्या आजूबाजूला असणाऱ्या चेतन गोष्टीही मला कळतात. म्हणजेच मी आहे हेही मला कळतं व इतर आजूबाजूचे चेतन आहे तेही मला कळतं. म्हणजे माझं अस्तित्व मला कळतं, तसं इतरांचंही अस्तित्व मला कळतं. असं अस्तित्व स्वतःचं व दुसऱ्यांचं अस्तित्व ज्याला कळते त्याला चेतन म्हणतात. येथे कळणं हा जो भाग आहे त्या कळण्याचा अर्थ ज्ञान असा होतो. जेथे ज्ञान असते तेथे चेतन असते, आणि अचेतन जे असते ते स्वतःलाही ओळखत नाही आणि दुसऱ्यालाही ओळखत नाही. उदाहरणार्थ, समोर हे घड्याळ आहे. घड्याळाला मी घड्याळ आहे हे कळत नाही. माझ्यात किती वाजले हे कळत नाही. मी राईट टाईम आहे की मी मागे पुढे आहे हे त्याला काहीच कळत नाही. माझा मालक कोण आहे, माझी किंमत काय आहे, माझा रंग काय आहे हे त्या घड्याळाला काहीच कळत नाही. चोरीला गेले तर मी चोरला जातो आहे हे चोरी जाणं कामा नये हेही त्याला समजत नाही. म्हणजे त्याला कुठलीच गोष्ट कळत नाही. त्याच्या ठिकाणी ज्ञान नाहीच, म्हणजे अचेतनाला काहीच कळत नाही. मग प्रश्न पडतो की चेतन आणि अचेतन असा हा सृष्टीमध्ये हे 2 भाग का पडले आहे, कशाने पडले आहेत? तर चेतन जे असते ना त्याच्या ठिकाणी अंतःकरण असते, आणि अंतःकरण म्हटलं की बुद्धी आलीच, आणि बुद्धी असल्यामुळे त्यात आत्मप्रकाश घेण्याची क्षमता असते. म्हणजे तेथे चिदाभास असतो. चिदाभासाचा आपण बऱ्याच वेळा अभ्यास केला आहे की चिदाभास म्हणजे आत्मा अधिक बुद्धी आणि बुद्धीत पडलेला आत्म्याचा प्रकाश म्हणजे चिदाभास. हा चिदाभास जिथं असतो
तेथे आत्मप्रकाश घेण्याची क्षमता असते आणि ती चेतनामध्ये असते. अचेतन ज्या वस्तू असतात त्यात अंतःकरण म्हणजे बुद्धीच नसते आणि बुद्धी नसल्यामुळे त्यामध्ये चिदाभास नसतो आणि ज्यात चिदाभास असतो ते चेतन आहे त्याला पुरुष म्हणायचे आणि ज्यात चिदाभास नसतो ते अचेतन असते त्याला प्रकृती म्हणायचे. म्हणून अशी ही जड चेतनात्मक सृष्टी निर्माण झाली आहे. जड चेतन वस्तूंचा उपयोग करून चेतन असणारे तुम्ही आम्ही या जड सृष्टीत राहतो. या जड व चेतनाचा फरक लक्षात घेऊन जड चेतन विवेक कसा करता आला पाहिजे, आपल्याला जड चेतन विवेक करता आला पाहिजे. जड वस्तू ज्या असतात त्या चेतनाला वापरण्यासाठी असतात. पण हे सगळं पुन्हा कशासाठी समजून घ्यायचं हे पक्क आपल्याला लक्षात यावयास हवे की यामध्ये गौण काय आहे हे लक्षात यावयास हवे. यातील चेतनाला प्रधान तर अचेतनाला गौण समजायचे. समजा सोने आहे. सोने म्हटले की बायकांच्या आवडीचा विषय आहे. पण सोने अचेतन आहे व सोन्याचे अलंकार वापरणारे मात्र चेतन आहे. मग यात महत्त्व कोणाला द्यायचे हो? मग आता आपण म्हणतो मी सोनं आपल्याजवळ असेल तर आपण त्याला जीवापलीकडे जपण्याचा प्रयत्न करतो. आता जीवापलीकडे जर सोने जपावसे वाटत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की सोने अचेतन असून सुद्धा चेतनापेक्षा ते श्रेष्ठ ठरलं. मग आपण विचार करायचा, संपत्ती सुद्धा तशीच आहे. संपत्ती पण अचेतन आहे. तरी त्या संपत्तीसाठी एकमेकांचा जीव घ्यायला सुद्धा मनुष्य तयार असतो. मग संपत्ती अचेतन असतानाही त्यावर आपण किती प्रेम करतो. मग आपणच विचार करायचा की हे प्रेम जे करायचे आहे ते चेतनावर करायचे की अचेतनावर करायचे आहे. असा जडचेतन विवेक करणे हे साधकाचे काम आहे. असे सुंदर सुंदर विचार या मायेच्या प्रांतातले आपण जसं जसं काही समजून घेत जाऊ तसं तसं या मायेतून सुटण्याला आपल्याला सहाय्य होणार आहे. म्हणून समर्थ यानंतर पुढच्या ओव्यांमध्ये आणखी मायेचा सूक्ष्म विचार, मायेची सूक्ष्मता, तिचे कार्य, तिची व्यापकता आणि त्याचं मिथ्यत्व आपल्याला सांगणार आहेत. पुढच्या ओव्यांचा विचार आपण पुढच्या निरूपणात करूयात. जय जय रघुवीर समर्थ.